हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आहे जंगलामध्ये फिरायला. तुम्ही बघताय खूप सारे जांभळे पडले आहेत. जांभळे झाडाखाली सुकलेले आहेत पूर्ण. आपण हे टेस्ट करूया. बघता किती ऊन आहे, भरपूर ऊन असं पडलेलं आहे. या उन्हामध्ये सुद्धा इथे हिरवगार आहे. हे झाड नेमकं हे उमाचं झाड आहे. हुंब, याला हुंबच बोलतात. हे पावसाळ्याच्या आसपास याला फळं येतात. पावसाळ्यामध्ये याला फळं खूप येतात आणि या आंब्यापेक्षा असे मोठे असतात फळं, असे गोल आकाराचे. चला समोर दिसतोय एक आंबा. त्या आंब्याच्या झाडाकडे जाऊन बघूया आपले आंबे भेटतात की नाही भेटतात. या पायवाटीने आपण जाऊया आंब्याखाली. असे भरपूर साऱ्या मित्रांनो ह्या पायवाटा आहेत. जेवढं घनदाट जंगल दिसते तेवढं पायवाटा आहेत. लोकांनी कचरा बरोबर केले इथे. कच्चा आहे पिकलेला आंबा आहे. तर याला खाऊया आपण. केलंय तुम्ही कधी असं असं करायचं, डोसं टाकायचं. बघा मजा आया. बघ या झाडाचा आंबा आहे. एक झाड आहे आणि एक झाड, या झाडाचा आंबा आहे. चला मित्रांनो जाऊया, आमच्या पुढे जाऊया. चला तर आणखी एक आंब्याच्या झाडाखाली आलेलो आहे. बघताय तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत त्या माकडांनी. अरे बघा असे आंबे आहेत. हे बघा दुसरा एक आंबा सर्व माकडांनी खाल्ले आहे. ते कच्चे आंबे बघा. तिथे मग आंबा सर्व खाल्ले आहेत माकडांनी, कच्चे बिच्चे खातात आणि चिट टाकून देत आहेत. हा पिकलेला आहे बघा मित्रांनो, आंबा पिकलेला आहे. चला तर या आंब्याला खाऊन बघूया. खूप सारे आंबे आहेत. आंबा आहे. बघता तुम्ही आपण कच्चा आंबा आहे. कच्चे आंबे आहेत, खूपच आहे त्यात. हे बघा ना, 3 कच्चे आंबे आहेत. भाजीला मस्त आहे रे आंबे, खूप सारे पडले. मला शेतात त्या तिकडनं आपण आलोय. काय बोंडे मारलेले आहे रे. भरून ठेवले आंब्याला. आंबे आहेत की बांध टाकलेले तर माकडांनी खाल्ली आंबे. माकडा पकडा भरपूर खाल्ले.
खूप सारे आंबे पडले त्या किती किती पडले. अरे वा पण एक आंबा पडलाय पिकलेला आहे. पिकलेला आहे. 3 आंबे ते भेटले बघा. ते तिकडे पण पिकलेलं आहे. तो बघा तिकडे पण पडला आहे. काहीच खातो ती. मित्रांनो या आंब्याचे भरपूर आंबे खाऊन झाले. किती आंबे पडले. हा एक आंबा पडला. हा एक पडला. हिराक बघता हिराक कसले हे झाड झालेलं आहे ना. इथे पण झाड असेल त्याची हिराक आहे. ती आहे पुढे पण आहे. झाड जळण्याची हिराक. झाड होतं मोठंवालं ते पूर्ण सुटलेलं झाड होतं. ते पूर्ण जळून त्याची राखापासून तर दिसू वाटत झाडाची राख. चला आता हे बांध बघताय किती मोठे मोठे. अरे बाप एवढे चांगले पडले त्या. किती मोठे झाड आहेत आंब्याचे. आंबे एवढे भरपूर पडले. बघा खूप सारे जांभळे पडले. किती सारे जांभळे आहेत. खूप जांभळं खाली. समोर दिसतो तुम्हाला आणि ते आंब्याचं झाड. खूप सारे आंबे आहेत त्याला. खूप आंबे आहेत. ह्याच पायवाटेने जाऊया पुढे. कित्येक वर्षानंतर मी जंगलात आलेलो आहे. उंबराचं झाड आहे. उंबराचं झाड. समोर एक झाड पडलेलं आहे. सुकलेलं झाड आहे. ते येण्याजाण्याच्या मार्गात पडलेलं आहे. इथून पडलेलं आहे ते.
मोठं झाड आहे. हा येण्याजाण्याचा मार्ग, ही पायवाट, हे झाडसुद्धा मध्येच पडलेलं आहे. असंच झाडं सुकून वगैरे पडतात, मग त्याला आग वगैरे लागते. आपण मग अशी ज्यावेळी आलो त्यावेळी बघितली त्या राग, अशा झाडांची राग पडल्यानंतर त्यांना आग लागली. त्याला जाऊ, चला टेकडीवर चढूया, जाऊया त्या आंब्याच्या झाडाखाली. खूप सारे आंबे लागले त्या झाडाला, भरले आंब्याने झाडे. तुम्ही पाहताय छोट्या आकाराचे आंबे भरपूर सारे लागलेले आहेत. खूप सारे आंबे आहेत. जेवढे आंबे वर आहेत तेवढे खालीही पडलेले आहेत. हे सर्व माकडांनी पाडलेले आहेत आंबे. खूप सारे माकडं आहेत या जंगलामध्ये. तरी आंब्यांची एवढी भरमाट पाडलेली ना, खाली सर्व पसरलेले आंबे आहेत. खाली खूप सारे आंबे पडले आहेत. असं करायचं, पुन्हा आपण जाऊया जांभळीच्या झाडाखाली. चला आपण जांभळं उचलूया. खूप सारा पालाही पडलाय, जांभळेही पडलेत. पिशवी घेऊन आलेलो आहे. जेवढी होती तेवढी जांभळं घेऊया आणि आपण जाऊया आपल्या घरी. मित्रांनो बघा, जांभळं उचलतो पडलेली भरपूर जांभळं. पिशवीत टाकतो. मित्रांनो आपण जांभळं उचलली आहेत. आता जाऊया बाहेर. बघा जांभळे, चला बाहेर पडूया. घरच्या दिशेने वाटचाल करूया. हे सावरीचं झाड आहे. चला याच पायवाटेने जाऊया घरी. निघूया आपण आता इथून. समोर 2 माकडे दिसत आहेत. हे 2 नाही, यांचा पूर्ण ग्रुप आहे माकडांचा. ही माकडं ही थोडीशी ब्लॅक आणि व्हाईट या कलरची आहेत. आणि ब्लॅक यांची शेपूट वगैरे ब्लॅक व्हाईट या प्रकारची आहे. मी आतापर्यंत जंगलामध्ये 2 टाईपचेच माकडं बघितले आहेत. हे आता हे समोर दिसते आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट. एक आणखी असते ब्राऊन टाईपचं, ते याच्यापेक्षा थोडंसं साईज लहान असते त्याची. ते खूप असतात इथे. आणि त्या शेतकऱ्यांना भाजी फळं सर्वांनी उजगाण करतायत. ते पाहता इकडे पूर्ण ॲडवोची टीमच आहे, पूर्ण झुंडच आहे पूर्ण.
हे जर आपल्याला घाबरवतील यार, आणि जर आपण घाबरलो तर हे आपल्याला घाबरवतील. तिकडे आंबा होता, त्या आंब्याकडे पण गेलो. झाडावर बसले. अरे अरे अरे, काहीतरी खाते वाटते. जाऊ, त्यांना काही करायचं नाही. आपण खूप थकलो. अरे हे समोर हे दिसते ते माती वाखरली सारखी, माती सर्व पसरलेली आहे. चला जाऊन बघूया. नाही नाही, हे तर प्राणी, जंगली प्राणी बसण्याची जागा आहे. इथे हरिण झाले, सांबर झाले, डुक्कर वगैरे जंगली प्राणी इथे कदाचित बसत असणार. आणि त्यांचे पायाचे ठसे, फिंगरप्रिंट्स वगैरे आहेत, म्हणजे लागले आहेत त्या मातीवर. दिसत आहेत डुक्कर वगैरेचे फिंगरप्रिंट्स, त्याचे पायाचे ठसे वगैरे दिसत आहेत. असणार इथे वाघ. या जंगलामध्ये वाघ पण आहेत. असणार इथे वाघ वगैरे, वाघ, बिबटे. इथे बघताय तुम्ही पूर्ण माती माती. चला जंगलातून बाहेर पडूया. हे जेवढं सायलेंट जंगल आहे, भीती आहे जंगलामध्ये. पडूया इथून बाहेर. मे महिना येता येताना सर्व हे झाडांचा पाला सर्व पडतो खाली. ही पावसाळ्याची वाट पाहत असतात. अरे हे कोकमचं झाड आहे ना? हो, कोकमचं झाड तो वाटतोय, जंगली कोकम. हे झाडाला वाटते कोकम नाही आले, एक पण दिसत नाही वर. बाहेरून हे जंगल किती घनदाट दिसते ना, आतून याच्या मस्त असे पायवाट आहेत.